करा, हलाल लाईफस्टाईल टाउनशिप बंद करा, बंद करा। कर्जत जवळील नेरळ येथे उभारल्या जाणाऱ्या सुकून एम्पायर हलाल लाईफस्टाईल टाउनशिप या धर्माधारित प्रकल्पाला हिंदू जनजागृती समितीने तीव्र विरोध दर्शवला असून प्रकल्पावर तातडीने बंदी घालावी अशी मागणी समितीने केली आहे। या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीसह विविध संघटनांकडून कर्जत येथे आंदोलन करण्यात आले। हा प्रकल्प संविधान व कायद्याच्या विरोधात असून सामाजिक सलोख्यास बाधा आणणारा आहे असा आरोप यावेळी करण्यात आला। महारेरा परवाना रद्द करून विकासक व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच अशा धर्माधारित प्रकल्पांवर भविष्यात बंदी घालावी अशी ही मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे। नमस्कार, मी सुनील घनवट, हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक। रायगड जिल्ह्यातल्या कर्जत या ठिकाणी सुकून एम्पायर याच्यामध्ये हलाल लाईफस्टाईलची एक टाउनशिप उभी राहते आहे। आज संपूर्ण देश धर्मनिरपेक्ष असताना धर्मावर आधारित अशी टाउनशिप या ठिकाणी हलाल लाईफस्टाईल टाउनशिप उभी कशी राहू शकते, याला परवानगी कोणी दिली, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि म्हणून हिंदू जनजागृती समितीकडून आपण या प्रोजेक्टच्या बाहेर, या एम्पायरच्या बाहेर एक आंदोलन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आजच केलेलं आहे। हिंदुत्वनिष्ठ संघटना, धर्मप्रेमी, गावकरी हे सर्व संतप्त आहेत। अशा प्रकारची जी एक हलाल टाउनशिप आहे ती तत्काळ प्रतिबंधित करण्यात आली पाहिजे। याला NHRCच्या सूचनेनुसार याला परवानगी नेमकी कोणी दिलेली आहे हे पाहिलं पाहिजे याच्यामध्ये। त्याचबरोबर जो रेरा आहे, महारेरा आहे, यांनी जे डेव्हलपर आहेत, विकासक आहेत, त्यांची लायसन्स रद्द केली पाहिजे। आज धर्मावर आधारित अशी टाउनशिप उभी राहणं म्हणजे एक प्रकारे देशाच्या सुरक्षेला खूप मोठा धोका आहे। त्याचबरोबर या योजनेसाठी पैसे कोणी दिलेले आहेत, विदेशातनं पैसा आलाय का, या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे। आणि या प्रकारची टाउनशिप जी हलाल लाईफस्टाईल टाउनशिप होते आहे याला तत्काळ बंदी आणली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र शासनाकडे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आम्ही करतोय। एका ठिकाणी जर असं होत असेल तर अन्य ठिकाणी होत आहे का याची चौकशी आपल्या गुप्तहेर संघटनांकडनं पण झाली पाहिजे। पैसा पुरवणाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे ही मागणी हिंदू जनजागृती समितीकडनं आम्ही करतो आहे। अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर रस्त्यावरती उतरून याला आम्हाला आंदोलन करून विरोध करावा लागेल। तत्काळ ही हलाल लाईफस्टाईल टाउनशिप बंद झाली पाहिजे। नमस्कार।